शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे मिरची लागवड. चला तर वेळ न वाया घालवता आपण बघूया मिरची लागवड. तर मिरची लागवड ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये केली तर त्याला योग्य ते हवामान मिळून मिरचीचे उत्पादन वाढू शकते. त्यामुळे जून महिन्यामध्ये पोषक असं हवामान असतं आणि मिरची लागवडीसाठी योग्य वेळ असते. तर यासाठी लागवड पद्धत कशी असेल, तर लागवड पद्धत ही जमिनीची योग्य ती मशागत करून त्यावर सरी सोडा किंवा सरी न सोडता योग्य अशी ब्रेड सोडा आणि त्याच्यावरती ड्रीप हातरून मल्चिंग पेपरवरती तुम्ही मिरची लागवड करू शकता. तर याच्यामध्ये मी 2 मिरचीमधील अंतर 5 ते 6 सेंटीमीटर ठेवा. तर मिरची लागवड झाल्यानंतर त्याचं योग्य ते व्यवस्थापन आणि फवारणी करायची असते. तर कारण मिरचीवरती रोगाचा प्रतिभाव अतिशय असतो, त्यामुळे मिरचीवरती योग्य ती फवारणी करून भरघोस उत्पन्न मिळवता येते. मिरची बोकडू नये म्हणून ह्या फवारण्या कराव्याच लागतात. कारण मिरची बोकडली तर उत्पन्न मिळणार नाही आणि फवारणी केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने मिरची बांधून घेतली तर मिरचीचं नुकसान कमी होईल आणि जो मिरचीचा भार आहे, वजन आहे ते याच्यावरती राहील. तर ह्याची मार्केट व्हॅल्यू कशी असेल, तर जून महिन्यात लागवड केलेली मिरची ही ऑगस्ट महिन्यामध्ये येते. तर त्या ऑगस्ट महिन्यामध्ये मिरचीला अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळं मिरचीचा भाव कमीत कमी 50 ते 60 रुपये किलो हिरवी मिरची या दराने जाते आणि आसपासच्या बाजारपेठेत भरपूर प्रमाणात मागणी वाढते. धन्यवाद मित्रांनो. असंच माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.